एकदम झणझणीत व चुलीवर तव्यात भाजून केलेल्या ठेच्याची चव ह्या ठेच्याला येईल। 90च्या काळामध्ये केला जाणारा हा लसूण मिरची ठेचा कोणताही मिक्सर खलबत्ता न वापरता, जादा कोणतंही साहित्य न वापरता, फक्त मिरच्या आणि लसणापासून एकदम चटपटीत जो ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर खायला अप्रतिम लागतो। तुम्हाला पूर्वीच्या काळातल्या रेसिपीची ही नक्कीच आठवण येईल असा हा एकदम खमंग रसरशीत व चटपटीत ठेचा नक्कीच करून बघा। आता आपण जो झणझणीत मिरचीचा ठेचा करणार आहे त्याच्यासाठी अशा ह्या गावठी हिरव्या मिरच्या घेतल्या ज्या एकदम तिखट असतात बरं का। आणि लसूण आपल्याला भरपूर घ्यायचा आहे। जेवढ्या मिरच्या आहेत त्याच्या निम्मा लसूण घ्यायचा। हा लसूण देखील गावठी आहे, म्हणजे गावाकडे शेतात जो पिकवला जातो घरगुती खाण्यासाठी तो लसूण। आणि ही एकदम तिखट अशी झणझणीत मिरची आहे, त्याचे मी देठ काढून घेतलेत आणि असे मधून कट करून घेतलेत। हातानेच करायच्या, तुम्ही चाकूच्या साह्याने ती करू नका, कारण की आपल्याला 90चा चव द्यायची आपल्या कुठल्या पण पदार्थाला। त्यामुळं अशा प्रकारे मी हाताने ओबडधोबड कशा पण कट करून घेतलेत। तुमच्याजवळ जर एखादी दुसरी अशी लाल पिकलेली मिरची असेल ती पण याच्यामध्ये टाका, खरंच खूप छान लागते। जर लाल मिरची एखादी जर ठेचत असेल तर भाकरी बरोबर जर हा ठेचा खाल्ला तर तुम्ही दुसरी कोणती भाजी खायला मागणारच नाही, एवढी चविष्ट आणि खमंग असा ठेचा होतो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती मी लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवले, त्याच्यात साधारणतः 1.5 पळी तेल होते। तेलाचं प्रमाण जादाच घ्यायचं आणि पहिल्यांदा लसूण टाकायचा। लसूण हलकासा तडतडल्यानंतर ह्याच्याने काय होतं, लसूण तेलामध्ये भाजल्यामुळे लसणाचा खूप छान चव लागते। आता ह्याच्यात मिरची टाकून घेऊया व गॅस कमी करायचा पूर्ण, कारण की मिरची उडण्याची शक्यता असते। 1-2 मिनिट आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटांनी आपल्या ह्या मिरचीचा कलर ही थोडासा बदलल्याचा पांढरट टिपके पडलेत। आता याच्यात आपण मीठ टाकायचं आहे। मिठाचं थोडंसं प्रमाण जादा घ्या व आपल्याला हे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। मीठ त्याच्यासाठी लवकर टाकायचं की मिरचीचा ठसका उडू नये किंवा तिखटपणा सगळ्या घरात पसरू नये म्हणून। फक्त लसूण आणि मिरचीचा आपण हा ठेचा करतोय, अप्रतिम लागतो। पहिल्या काळी हा ठेचा करूनच ठेवायची, हा दह्याबरोबर तर खूप छान लागतो। कमी गॅसवरतीच भाजा, जेणेकरून ह्या मिरच्या पूर्णपणे सगळ्या बाजूने भाजल्या जातील। आणि ही बारीक करण्याची पण एक वेगळी ट्रिक आहे, ती मी तुम्हाला नक्कीच पुढे दाखवते। मिक्सरच्या किंवा खलबत्त्याच्या सहाय्याने अजिबात करायचं नाही आपल्याला, हा सगळ्यांना ही बारीक करता येईल अशी ही पद्धत आहे। आता आपण याला चांगला 5 मिनिट कंटिन्यू भाजून घेऊया। आता 5 मिनिट झाले, तुम्ही बघू शकता मिरची पूर्णपणे अशी मऊ झाली आहे, त्याचा कलर ही पूर्ण बदलला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, असंच आपल्याला 10 ते 15 मिनिट छान असं झाकून ठेवायचं, जेणेकरून मिरची छान अशी शिजली जाते व त्याच्यातील पाण्याचं प्रमाण सगळं निघून जातं। आता 10 आणि लवकर बारीक होते मेन म्हणजे, तर असंच ठेवूया आपण 10 ते 15 मिनिट। आता 10 ते 15 मिनिट झालेत, आपल्या मिरच्या पूर्णपणे थंड झालेत व किती मऊ अशा झाले तुम्ही बघू शकताय। आता काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आत्ताच टाकायची कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचं। आता बारीक करण्याची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवते। आता अशा प्रकारचं एखादं फुलपात्र किंवा तुम्ही छोटासा तांब्या घ्यायचा आणि याच कढईत, ज्या कढईत किंवा तव्यामध्ये आपण ठेचा भाजला आहे मिरच्या, त्याच्यातच आपण अशा प्रकारे ही खाली एखादं कापड घ्यायचं व त्याच्या साह्याने असं करून घ्यायचं। आता मी हातात मोबाईल घेऊन दाखवते, त्यामुळे थोडंसं हलतंय, तर एका हाताने कढई धरायची व एका हाताने अशा प्रकारे ही, खरंच तुम्ही बघू शकता लगेच असं बारीक व्हायला लागलाय। साधारणतः 5 मिनिटात सगळा आपला हा ठेचा पूर्णपणे तयार होतोय। आत्ताच अशा प्रकारे हे सगळं आपण बारीक करून घेऊया। ह्याच्याने काय होतं, चव खूप छान लागते। ओरिजिनल चव येते ठेच्याला, जी खरी 90च्या काळातली चव असते ती येते। त्यामुळे अशाच प्रकारचा आपला हा ठेचा आपण आज करायचा आहे, मिक्सरचा किंवा खलबत्त्याचा वापर करायचा नाही। तर आधी मी ही बारीक करून घेते ह्याच्या साह्याने।
एक 5 मिनिटात तुम्ही बघू शकता आपला किती छान असा ठेचा तयार झाला आहे. एकदम बारीक असा आपला हा ठेचा तयार झाला आहे. हा तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खावा, प्रवासात घेऊन जावा, अप्रतिम लागतो. तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.